नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करू. पहिला प्रश्न आहे, गुळाच्या बाजारपेठाचा जिल्हा कोणता? तर ऑप्शन आहे जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, रायगड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. गुळाचा बाजारपेठ हा कोल्हापूरमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 2, सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3, शांती पुरुष म्हणून कोणाला ओळखले जातात? शांती पुरुष म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 लाल बहादूर शास्त्री यांना शांती पुरुष म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 4, संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आहे. ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 5, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पसरणी घाट. वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान पसरणी घाट लागतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 6, आसाम राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 दिसपूर. आसाम राज्याची राजधानी ही दिसपूर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 7, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 क जीवनसत्वे आवळ्यामध्ये असतात. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी भारतीय संघटनेचे कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती. राष्ट्रपती हा भारतीय संघटनेचा कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न क्रमांक 9, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 रजनी. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द हा रजनी आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. नागपूर या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 मंगल. मंगल ग्रहाला सूर्यमालेतील लाल ग्रह म्हणून ओळखले जातो. प्रश्न क्रमांक 12, आझाद हिंद टिंबटिंब यांनी स्थापन केली होती. आझाद हिंद टिंबटिंब सेना यांनी स्थापन केली होती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना ही स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 13, भारतात विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता केव्हा देण्यात आली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 1856 मध्ये भारतात विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 14, वारंवार हा कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अवयव आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 कालवाचक. वारंवार हे शब्द कालवाचक या क्रियाविशेषणाचे अवयव आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 15, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 वातावरणातील दाब. बॅरोमीटर उपकरण हे वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरले जातात. प्रश्न क्रमांक 16, पांढरे सोने कशाला म्हणतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कापूस. कापसाला पांढरे सोने असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे?
तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 मिथेन. मिथेन हा उदासीन वायू आहे. प्रश्न क्रमांक 18 विटॅमिन क चे मुख्य कार्य काय आहे? विटॅमिन के चे मुख्य कार्य काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रक्तस्राव थांबवणे हे विटॅमिन के चे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 19 दर्पण हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र कधी प्रसिद्ध झाले? दर्पण हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र कधी प्रसिद्ध झाले? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे 1832 मध्ये दर्पण हे पहिले साप्ताहिक वृत्तपत्र प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर 1 आहे. प्रश्न क्रमांक 20 तापी नदीचा उगम कुठून होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यातून तापी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 21 तेलंगणा राज्याची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 2 जून 2014 मध्ये तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे अर्थसंकल्पना प्रथम कुठे मानले जातात? अर्थसंकल्पना प्रथम कुठे मानले जातात? तर लोकसभेमध्ये मानले जातात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 23 संजय नॅशनल गांधी पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 मुंबई. संजय नॅशनल गांधी पार्क हे मुंबई या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 काजणे हा रोग कशापासून होणारा रोग आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 विषाणूपासून काजणे हा रोग होत असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 25 डिफेन्स क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 3 विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिफेन्स क्लास मिशनची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 महात्मा गांधी यांची समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव आहे राजघाट. प्रश्न क्रमांक 27 मानवामध्ये गुणसूत्राची संख्या एकूण किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 46. मानवामध्ये गुणसूत्राची संख्या ही 46 आहे. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शन तत्त्वे घेतलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आयर्लंड या देशाकडून राज्यघटनेवरील भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शन तत्त्व घेतलेले आहे आयर्लंड देशाकडून. प्रश्न क्रमांक 29 पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजनेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? गडचिरोली सिंधुदुर्ग नंदुरबार पालघर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे.